नमस्कार. लाडक्या बहिणींच्या पैशांची अनुदानाची वाट पाहणाऱ्या सर्व महिलांसाठी ही बातमी आहे. या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर लाडक्या बहीण योजनेसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला. खात्याचे मंत्री संजय शिरसाटांचा संताप, म्हणाले खाते बंद केलं तरी चालेल. आता या ठिकाणी काय झालेलं आहे की लाडकी बहीण योजना ही सरकारने सुरू तर केलेली आहे, परंतु त्यासाठी जो काही पैसा उभा करावा लागतो त्या पैशाची तरतूद सरकारकडे व्यवस्थित होत नाही आहे. त्यासाठी ते इतर खात्याचे जे काही अनुदान असतं ते अनुदान या ठिकाणी वळतं त्यांनी केलेलं आहे आणि सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे जे काही अनुदान आहेत ते त्यांनी या ठिकाणी वापरलेले आहेत, असा या बातमीचा आशय असणार आहे. लेटेस्ट बातमी आहे, कालचीच बातमी आहे. तर यामध्ये बघा, फायनान्स डिपार्टमेंटवाले आपले डोके जास्त चालवत असतील तर हे बरोबर नाही, हे स्पष्टपणे सांगतो. आदिवासी समाज कल्याण खाते कशासाठी निर्माण झाले आहे, असा संतप्त सवालसुद्धा शिरसाट यांनी उपस्थित केलेला आहे. इकडून तिकडून पैसे जर तुम्हाला जमा करायचे असतील तर हे योग्य नाही, असं यांचं म्हणणं आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात झाल्याने बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असतानाच महायुती सरकारची मात्र या योजनेला निधी मिळवताना चांगलीच दमछाक होत असल्याचे समोर आले आहे. 2 कोटी लाभार्थींना दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी सरकारला इतर खात्याचा निधी वळवावा लागत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे आणि 410 कोटी 30 लाख आणि 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आले आहेत. महिला व बालविकास म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे जे काही अनुदान आहे हे याच विभागाकडून देण्यात येते. यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानंतर सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आल्याने खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांनी पुन्हा काय सांगितलेलं आहे बघा, महत्त्वाचा विषय. शिरसाट म्हणाले, तुमच्या माध्यमातून कळले जवळपास 425 कोटी वर्ग करण्यात आले आहेत. याची मला कल्पना आणि माहिती नाही. सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल तर खातं बंद केलं तरी चालेल, असा उद्विग्न सवाल त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. असं म्हणत शिरसाटांनी संताप व्यक्त केलेला आहे. मला याची काहीच कल्पना नाही. याबाबत मी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेल. फायनान्स डिपार्टमेंट आपली मनमानी चालवत आहेत. आपण म्हणू तेच खरं म्हणत आहेत. या खात्याचा कायदेशीर निधी वर्ग करता येत नाही, कट करता येत नाही. फायनान्स डिपार्टमेंटवाले आपले डोके जास्त चालवत असतील तर हे बरोबर नाही, हे स्पष्टपणे सांगतो. आदिवासी समाज कल्याण खाते कशासाठी निर्माण झालं आहे, इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत का, हे मला पटलेलं नाही. मुख्यमंत्र्यांची मी चर्चा करेल. माझे मागच्या वर्षीचे दायित्व 1500 कोटी रुपयांचे आहे. इतर खात्याचे वर्ग झाले की काय माहीत नाही, मात्र सामाजिक खात्याचे पैसे वर्ग झाले हे सत्य आहे, असं म्हणत खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केलेला आहे. खात्याचा निधी या ठिकाणी वर्ग करता येत नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या खात्यासाठी जे अनुदान मिळालेलं आहे ते इतरत्र वापरता येत नाही अशी सरकारची एक योजना आहे, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये एकंदरीत विषय असा असणार आहे की लाडकी बहीण योजना ही जी योजना सरकारने चालू केलेली आहे महिलांसाठी, त्यांना आर्थिक सक्षमता येण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी चांगला उद्देश आहे. परंतु आता याचे जे काही निधी उभारतानाचे जे काही अडचणी आहेत, ह्या अडचणी आता समोर येत आहेत. यावरून आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येऊ शकते की ही योजना जास्त दिवस हे सरकार चालवू शकते किंवा नाही, याबद्दल शंका निर्माण झालेली आहे. कारण की आता हा मला वाटते 9वा किंवा 10वा हप्ता आहे लाडक्या बहीण योजनेचा. तर यामध्येच यांनी इतरत्र पैसे इकडून तिकडून गोळा करतायत. इतर खात्याचे जे काही पैसे आहेत ते जमा करून इथं महिलांना अनुदान देण्याचा हे प्रयत्न करत आहेत. अजून किती महिने किंवा किती वर्ष हे करू शकतील, हा एक प्रश्न आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.